नमस्कार. आज आपण बनवतोय ही एकदम सॉफ्ट, स्पॉन्जी आणि सगळ्यात साधी सिंपल कपकेकची रेसिपी. कुठलंही मोल्ड आपण इथे न वापरता घरातल्याच स्टीलच्या वाट्यांमध्ये हा केक बनवतोय, तेही ओव्हन न वापरता कढईमध्येच. हा कपकेक आपण घरातच उपलब्ध साहित्यात तयार करतोय. खूपच मस्त, सॉफ्ट आणि स्पॉन्जी हे केक बनतात. अगदी पहिल्याच प्रयत्नात हे केक तुम्ही परफेक्ट असे बनवू शकता. चला तर पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सर जारमध्येच या केकचं बॅटर आपण बनवतोय. त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतला. इथे याऐवजी जाड रव्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. आता हा रवा आपण जारमध्ये घालूया. आता सेम वाटीने अर्धी वाटी इथे आपल्याला साखर घ्यायची आहे. जर पिठी साखर वापरत असाल तर पाऊण वाटी साखर घ्यायची आहे. आता पहिल्यांदा कोरडच हे दोनही जिन्नस मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे, म्हणजे ते चांगले एकजीव होईल. तर इथे आता रवा आणि साखरेची छान बारीक पावडर आपण तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला सेम वाटीने मोजून पाव वाटी तेल घालायचंय. तेलाऐवजी इथे साजूक तुपाचाही वापर करू शकता. फक्त कुठलंही वासाचं तेल आपल्याला इथे वापरायचं नाही. आता फ्लेवरसाठी यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घातला. व्हॅनिला इसेन्स जर नसेल तर याऐवजी वेलची पूडही इथे तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये सेम वाटीने अर्धी वाटी दही घालूया. रूम टेम्परेचरवरचं आणि कमी आंबट दहीच आपल्याला इथं वापरायचं आहे. खूप आंबट दही असेल तर केकचा आपला स्वाद बिघडू शकतो. यामध्ये नंतर आता सारख्याच वाटीने रूम टेम्परेचरवरचं आपल्याला पाव वाटी दूध घालायचे. खूप थंड फ्रीजमधलं दूध असेल तर हलकंसं गरम करून घ्यायचं आणि मगच दूध वापरायचे. आता मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवत हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता मिश्रण आपलं मस्त मिक्सरमध्ये एकजीव झालंय. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, मस्तच अशी झाली आहे. आता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये घालतोय, ज्यामुळे एकदम मस्त चवीचा असा केक बनतो. ते म्हणजे 2 चमचे मिल्क पावडर. याऐवजी दुधावरची 2 चमचे साय पण तुम्ही घालू शकता. दूध पावडर घालून गरज वाटल्यास 2 चमचे दूध घालत मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये फिरवत आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. तर इथे केकसाठीचं बॅटर आपलं तयार झालं. हे आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊ. यामध्ये आपण रव्याचा वापर केलाय, त्यामुळे 10 ते 15 मिनिट हे बॅटर आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचंय, म्हणजे त्यामध्ये घातलेला रवा छान असा फुलून येईल. बॅटर आपलं रेस्ट होतंय तोपर्यंत आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तर गॅसवर मीडियम फ्लेमवर एक जाडबुडाची कढई आपण प्रीहीट होण्यासाठी ठेवूया. आता त्यामध्ये एक अर्धी वाटी मीठ मी तळाशी टाकून घेतलंय. आता हे मीठ कढईच्या तळाशी एकसारखं मी पसरवून घेतलं. आता यामध्ये एक अशा प्रकारचं स्टँड आहे, मी ते ठेवून घेतलं आणि आता यावर झाकण ठेवून ही कढई आपल्याला एक 10 ते 15 मिनिट लो गॅसवर प्रीहीट करून घ्यायची आहे. हे केक आता आपण वाटीमध्ये बनवतोय, तर 4 समान आकाराच्या स्टीलच्या वाट्या मी इथे घेतलेल्या आहे. आता या वाट्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारे गोल असा बटर पेपर कट करून घ्यायचा आहे आणि 4ही वाट्यांमध्ये हा बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे. जर बटर पेपर नसेल तर याला आपण तेल लावून घ्यायचं आणि त्यावर मैदा किंवा गव्हाचं पीठ आपण टाकून घेऊ शकतो. आता बटर पेपर छान सेट होण्यासाठी थोडंसं तेलाने आपण या वाट्या ग्रीस करून घ्यायच्या आहेत. तर आता 10-15 मिनिटांनंतर बॅटर आपलं छान असं सेट झालंय. तर रवा टाकल्यामुळे तर बॅटर बघा छान असं घट्ट झालेलं आहे. तर एवढं घट्ट बॅटर आपल्याला नको आहे. तर हे बॅटर आपल्याला थोडंसं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे आता 2 चमचे मी दूध ह्यामध्ये टाकून घेणार आहे. आता गरज वाटल्यास 2 चमच्यांपेक्षा जर गरज वाटली तर थोडंसं जास्तही दूध इथे वापरू शकता. आता दूध टाकल्यानंतर परत एकदा हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा आता याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता इथे आपला रवा केक एकदम छान स्पॉन्जी असा होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा पोहे खायच्या चमच्याने बेकिंग पावडर घातली आहे आणि अगदी चिमूटभर चमच्याच्या टोकावर खायचा सोडा यामध्ये घातला. आता थोडंसं दूध घालून हे आपल्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि एकसारखं एकाच दिशेने हलवत मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे.
तर बघा कन्सिस्टन्सी एकदम मस्त अशी केकची तयार झालेली आहे। यानंतर केक बनवण्यासाठी ज्या वाट्यांमध्ये आपण बटर पेपर लावून तेलाने ग्रीस करून घेतल्यात त्या वाट्यांमध्ये हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचंय। तर मिश्रण वाट्यांमध्ये टाकताना पूर्ण न भरता 3/4 मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचंय, कारण केक नंतर फुगण्यासाठी आपल्याला थोडीशी त्यामध्ये जागा मोकळी सोडायची। तर 4ही वाट्यांमध्ये हे केकचं मिश्रण आपण एकसारखं टाकून घेतलंय। हे आपले वाटी केक वरच्या बाजूने छान कलरफुल असे दिसण्यासाठी इथे आपण यामध्ये टूटी फ्रुटी टाकून घेणार आहोत। जर टूटी फ्रुटी नसेल तर याऐवजी ड्राय फ्रूट्स जरी इथे तुम्ही वापरले तरी देखील चालेल। तर सर्व मिश्रणात आपण टूटी फ्रुटी टाकून घेतली। आता कढई इथे आपली 10 मिनिटं छान अशी प्रीहीट झाली आहे। आता हे 4ही वाट्यांचं मिश्रण आपल्याला कपकेकचं यामध्ये सेट करून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित ॲडजस्ट करून 4ही वाट्या यामध्ये मी सेट करून घेतल्यात। आता यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास ते 40 मिनिटांपर्यंत मीडियम फ्लेमवर हे केक आपल्याला बेक करून घ्यायचे। साधारण आता 35 मिनिट झालेत आणि केक बघा आपले छान असे फुगलेले आहेत आणि छान बेक देखील झाले आहेत। तर टूथपिक घालून बघूया, तर टूथपिक एकदम क्लीन येते। केक आपले तयार आहेत। आता हे केक आपल्याला कढईमधून बाहेर काढायचेत आणि थंड करून घ्यायचेत। केक हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचेत, नाहीतर गरम असताना डिमोल्ड केले तर केक हे आपले तुटू शकतात। आता यावर एक सुती कापड ठेवून एक 10 ते 15 मिनिट केक थंड करून घेतले। आता 10 मिनिटांनंतर केक पूर्ण थंड झाले आणि बघा वाटीच्या कडेने केक पूर्ण असे सुटलेले आहेत, कडा त्याच्या पूर्णपणे मोकळ्या झाल्यात। आता चाकूच्या मदतीने परत एकदा याच्या कडा मोकळ्या करून हा केक आपण वाटीतून बाहेर काढूया। तर बघा एकदम इझिली हा केक बाहेर निघाला आणि तुम्ही बघू शकता अतिशय स्पॉन्जी असा हा केक झालाय आणि याला कलरही खालच्या साईडने छान मस्त असा आलेला आहे। तर बघा हा कप केक आपण काढून घेतला। अशाच प्रकारे बाकीचेही कप केक आपण काढून घेतले। अगदी मस्तच असे हे कप केक आपले बेक झालेले आहेत। तर एक केक इथे आपण आता कट करून बघूया। तर बघा आतमधून पण एकदम छान सॉफ्ट असा स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे आणि बेकही एकदम परफेक्ट असा झालेला आहे। तर ही वाटी रवा केकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।